नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मसाला डोसा बनवणार आहे. ते पण तांदळाच्या पिठाचं नाही, रागीच्या पिठाचे बनवतो. एकदम कुरकुरीत होतात, जसं तांदळाच्या पिठाचे होतात तसंच. त्यासाठी 1 कप रागी घेतलेला आहे आणि अर्धा कप उडीद डाळ घेतलेला आहे. रागी आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून भिजवायला ठेवायचे. उडीद डाळ भिजवताना त्याच्यात आपल्याला मेथीचे दाणा घालायचे. मेथीचे दाणा घातल्यानं डोसाला क्रिस्पीनेस येते आणि चांगलं लागतं टेस्टला पण. आता मी रात्री भिजू घातलं होतं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी वाटून घेतलेलं आहे. काही वेळाला सकाळी भिजू घातलं तर रात्री वाटून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला तुम्ही करू शकता. मला रात्री करायचं होतं म्हणून मी सकाळी भिजू घातलं होतं. त्यानंतर दोन्ही पीठ चांगलं वाटून घेतलं. त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं बेकिंग पावडर नाही तर खायचं सोडा घालायचं आणि जसं तुम्हाला बॅटर हवं तसं पातळ करून घ्यायचं आणि मग भिजवायला ठेवायचं पीठ. मिनिमम 4 ते 5 पीठ भिजवायला ठेवायचं. चांगलं फर्मेंट होते आणि डोसा देखील चांगला कुरकुरीत होतात. मसाला डोसा म्हणजे बटाट्याची भाजी तर आलाच. त्याच्यात एक कढईत थोडंसं तेल आणि जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि उभ्या कट करून घेतलेले कांदा घालायचं आणि 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर थोडं परतून झाले की त्याच्यात थोडंसं मीठ, अद्रक लसूण पेस्ट घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक प्लेट कव्हर करून वाफून घ्यायचे कांद्याला मऊसूत होईपर्यंत. कांदा मऊसूत झाले की त्याच्यात आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता. मी इथं फक्त धने पावडर आणि हळद घातलेलं आहे आणि हिरवी मिरची घातलेलं आहे, त्यामुळे मी वरचं काही तिखट घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाल मिरची पावडर पण घालू शकता. त्यानंतर उकडून घेतलेलं बटाटे घातलं आणि सगळं चांगलं मिक्स करून मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारी पिवळी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेला आहे. आता 2 मिनिट चांगलं मिक्स करून झालं की थोडं असं वाफून घेते आणि साईडला ठेवायचं. आता आपण बनवून घेऊया डोसा. डोसा बनवण्याच्या आधी आपल्याला पॅनला चांगलं ऑइलने ग्रीस करायचं. त्यानंतर बॅटर डोसा पॅनवर घालायचे. सावकाश आणि अलगद हाताने अशा पद्धतीने बॅटर सगळीकडे चांगलं पसरून घ्यायचं. जितकं पातळ हवं तितकं बनतात. जसं आपण तांदळाचं डोसा बनवतो ना तशा पद्धतीने. खूपच पातळ पाहिजे असेल तरी पीठ थोडं घ्यायचं आणि सावकाश करून चांगलं सगळीकडे पसरून डोसा एक साईडला चांगलं भाजल्यावर अशा पद्धतीने कलर यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्याच्यावर बटाट्याची भाजी घालून घ्यायचं आहे आणि मी इथं वरनं सोलापुरी शेंगाची चटणी घातलेलं आहे. खरं म्हणजे ह्याच्यावर पुडी मसाला म्हणून बनवतात कर्नाटकच्या साईडला, ते घालून घेतात मसाला डोश्यावर. मी शक्यतो पुडी मसाला बनवत नाही, आपली सोलापुरी शेंगाची चटणीच घालते. माझ्या मुलाला पण खूप आवडते ही चटणी, त्यामुळे मी हीच चटणी घालते. तुम्हाला हवं असेल तर पुडी मसाल्याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, एकदा जाऊन चेक करा, शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. आता डोसा चांगला भाजलेला आहे. आता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता एकदम कुरकुरीत अशी साऊथ इंडियनसारखी रागीची मसाला डोसा बनवून तयार झालेला आहे. आता एक डोसा झाला, दुसरा डोसा मी मग बनवून घेते. पहिल्या डोशापेक्षा दुसरं डोसा एकदम पातळ होतात. शक्यतो पहिला डोसा तेवढं पातळ होत नाही आहे. आता मग चांगलं डोसा एक साईड चांगलं भाजलेला आहे. वरनं मी बटाट्याची भाजी आणि मग थोडंसं शेंगाची चटणी घालून घेतलेलं आहे. एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला डोसा भाजून घ्यायचा एक साईडला. आणि चला तर मंडळी, एकदम कुरकुरीत अशी रागीची मसाला डोसा बनवून तयार झालेला आहे. डोसा म्हणजे त्याच्यासोबत खायला सांबार पाहिजे, त्यासाठी मी आधीच सांबार बनवून ठेवलं होतं आणि चटणी वगैरे मी काय बनवलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याची चटणी घेतलेलं आहे. चला तर मंडळी, डोसा बनवून तयार झालेला आहे. रागीची कुरकुरीत मसाला डोसाची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू.